नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 1074वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली जी रचना हिंदीमध्ये आहे ती अशी: किसी भी तरह से मदद करते रहना चाहिए, इससे आपकी कीमत बढ़ जाती है, मान भी बढ़ जाता है. दुसरी जी रचना आहे ती आहे ब्रह्मसूत्रांच्या या 56व्या भागात. आता पुढचं 10वं आणि एकूणातलं 338वं सूत्र बघू. आता थोडं अर्धवट बेशुद्ध असलेल्यांच्याबद्दल. जाग, थोडीशी झोप, गाढ झोप आणि मृत्यू या 4 अवस्था तर आपल्याला ठाऊक आहेत. आता बेशुद्ध अवस्था ही आणखी एक अवस्था. जर कोणी पूर्ण एकाग्र झालं तर तो पूर्ण शुद्धीतही नसतो आणि त्याला आजूबाजूचं काही लक्षात येत नाही. जर कोणी बेशुद्ध असलं तर त्याला त्या काळातलं काहीही आठवत नाही. पण जो एकाग्र असतो त्याला तो काय करत होता हे आठवत असतं. झोपेतल्या माणसाला हलवून जागं करता येतं, पण बेशुद्ध माणसाला हलवून देखील जागं करता येत नाही. आता ह्याच्या पुढचं 11वं आणि एकूणातलं 339वं सूत्र बघू. ब्रह्माचे कुठेही कोणतेही गुण नसतात, तो निर्गुणच आहे. जेव्हा वर्णन येतं की ब्रह्म चांगलं काम करणारा, चांगल्या इच्छा, चांगले वास, चांगली चव असणारं असतं, तेव्हा वाटतं की त्याला गुण असतात. खरं तर त्याला काहीच गुण नसतात. आता पुढचं 12वं आणि एकूणातलं 340वं सूत्र बघू. उपनिषदांच्या मध्ये थोडे थोडे भेद असतील, पण एक नक्की आहे की ब्रह्म फक्त एकच आहे आणि त्यासारखं दुसरं काहीही नाही. जे काही आपण बघतो त्याच्यात फरक दिसतात ते साधनेच्या दृष्टीने आहेत, कारण जे काही पैलू दिसतात ते सगळे त्याचेच आहेत. आता पुढचं 13वं आणि एकूणातलं 341वं सूत्र बघू. वेगळ्या साधना पद्धतीने जे गाठायचंय ते आहे अद्वैत. हे ज्याला जमत नाही तो पुनर्जन्माला पात्र असतो. आता शंका अशी की जो अनेक रूपांमध्ये असू शकतो त्याला रूप नाही असं कसं म्हणता येईल? तर त्याचं उत्तर असं. आता पुढचं 14वं आणि एकूणातलं 342वं सूत्र बघू. ज्याला रूप नाही तोच मुख्य धरावा. जो शुद्ध आणि समग्र बुद्धीचा असतो त्याला आत बाहेर काहीही असं वेगळं नसतं. आता पुढचं 17वं आणि एकूणातलं 343वं सूत्र बघूया. हेच वेदांमध्ये आणि स्मृतींमध्येही सांगितलं आहे. ब्रह्म निर्गुणच आहे, म्हणूनच तो असा नाही तसा नाही असंच त्याचं वर्णन करता येतं. त्याला सुरुवात नाही, त्याला अंत पण नाही. आता पुढचं 18वं आणि एकूणातील 344वं सूत्र बघूया. ब्रह्म वर्णनातीत आहे आणि कल्पनातीत आहे. ते शिकवण्यासारखं नाही. सूर्याची किरणं ज्याच्यावर पडतील त्याने ते दिसतं. तसंच ब्रह्म सगळीकडे असतं, पण ज्यावर आपली नजर जाते ते तसं दिसतं. म्हणून ब्रह्म कसं असतं याचं उत्तर न बोलता शांत राहणं हेच असतं. आता पुढचं 19वं आणि एकूणातलं 345वं सूत्र बघू. पाणी वेगळं असतं आणि त्यासारखं आणखी काहीच नसतं. ते सगळ्यापेक्षा वेगळं दिसतं, पण ती एक वस्तू असते आणि त्यात सूर्याचं प्रतिबिंब पण दिसतं. आता पुढचं 20वं आणि एकूणातलं 346वं सूत्र बघू. ब्रह्म प्रत्येक वस्तूत असल्यामुळे ती वस्तू कमी जास्त झाली की ते कमी जास्त होतं असं वाटतं, पण ब्रह्म सगळ्या सकटच असतं. त्याच्या बाहेर असं काहीच नसतं. वस्तूत ब्रह्म असतं, पण त्याच्या बाहेरही सगळीकडे ब्रह्मच असतं. ते बदलतच नसतं. आता पुढचं 21वं आणि एकूणातलं 347वं सूत्र बघू. वेद आणि उपनिषदांच्या मध्ये म्हटलं आहे की ब्रह्म कोणत्याही आकारामध्ये असतंच. त्याला अस्तित्व असतं आणि त्याला सर्व समजतं. सगळं तेच तर असतं,
म्हणजेच तेही दोन्ही एकच असतं. मग पुढे मागे नसतं, आत बाहेर नसतं, ती फक्त एक ऊर्जा असते. वेगवेगळं वाटलं तरी सगळं एकच असतं. ब्रह्म एक आणि ब्रह्म जाण्याची इच्छा असणारा दुसरा असं आहे असंही नसतं. ते वेगळेसुद्धा नसतात. तुपाला गरम केलं आणि ते पातळ झालं तरी तूप नाहीसं झालेलं नसतं. उजेडाला झाकलं तर अंधार पडतो, पण उजेड नाहीसा झालेला नसतो. झाकण काढलं की आतलं दिसतं. झाकण काढणं म्हणजेच ज्ञान मिळवणं. आता पुढचं 22वं आणि एकूणातलं 348वं सूत्र बघू. ब्रह्म दोन्ही रूपात असतं, विशाल आणि सूक्ष्म, अमर आणि मर्त्य, सीमित आणि असीम. त्याची कशाशीच तुलना करता येत नाही, कारण त्यासारखं दुसरं काही नाहीच. ते समजण्याच्या पलीकडे आहे हे नाही असं म्हणता येत नाही, आणि त्याच्याच काही गोष्टी समजतात हेही नाही असं म्हणता येत नाही. त्यामुळे ब्रह्म समजत नाही म्हणजे ते नाहीच असंही म्हणणारे लोक आहेत. पण वेदांच्यामध्ये ब्रह्माबद्दल तर सगळंच आहे. ब्रह्माचं वर्णन असं नाही आणि तसं नाही मध्ये असलं तरी ब्रह्मच नाही असं काही म्हणणं कोणाचंच नाही. फक्त ते एक असंच नाही एवढंच आहे. आता पुढचं 23वं आणि एकूणातलं 349वं सूत्र बघूया. उपनिषदं म्हणतात की ब्रह्म अव्यक्त असतं. शंका अशी की जर त्यापासून बनलेलं सगळं दिसतं तर ते का बरं दिसत नाही? याचं उत्तर आहे की ते अव्यक्त असतं. त्यापासून काय काय घडतं ते ते फक्त बघत असतं. आता पुढचं 24वं आणि एकूणातलं 350वं सूत्र बघू. ब्रह्म समाधी अवस्थेतच जाणवतं, कारण त्यावेळी ते जगात चाललेल्यापासून मुक्त असतं. विचार संपलेले असतात. मग आपल्या बाहेरचं असं काही जाणवतच नाही. फक्त आपल्याच आतलं उमजतं. शंका अशी की इथेही ध्यान करणारा आणि ज्याच्यावर ध्यान करतोय ते असे वेगळे असतात. मग द्वैत जातच नाही? याचं उत्तर आहे नाही. आता पुढचं 25वं आणि एकूणातलं 351वं सूत्र बघू. जेव्हा काही करत असतो तेव्हा शरीर आणि आत्मा वेगळा वाटतो. जसा प्रकाश पडल्यावर वस्तू वेगळ्या दिसतात, तरीही त्या वस्तू तर त्याच असतात. भांड्यातलं, विहिरीतलं, नदीतलं आणि पावसाचं पाणी तर एकच असतं, पण वेगळं वाटतंच ना. शरीरातल्या आत्मा आणि सगळीकडलं ब्रह्म एकच असतं, पण ते वेगळं वाटू शकतं. आता पुढचं 26वं आणि एकूणातलं 352वं सूत्र बघू. काही फरक नाही हे नैसर्गिक आहे. फरक आहे हे अज्ञान आहे. फरक संपला की माणूस ब्रह्मच बनतो. आता पुढचं 27वं आणि एकूणातलं 353वं सूत्र बघू. फरक दिसतो आणि नसतोही असं दोन्ही म्हटलं आहे. ध्यानाने जे दिसत नाही ते दिसू शकतं. तूच तो आहेस, मीच ब्रह्म आहे, तूच आमच्या सगळ्यांच्यात आहे, हे सगळं यातूनच निघालं आहे. आता पुढचं 28वं आणि एकूणातलं 354वं सूत्र बघू. प्रकाश जिथून येतो ते आणखी प्रकाशाची किरणं दोन्ही शेवटी एकच असतात नाही का? आता पुढचं 29वं आणि एकूणातलं 355वं सूत्र बघू. व्यक्ती आणि ब्रह्म यांच्यातलं नातं तर आधीच सांगितलं गेलं आहे. आत्मा जेव्हा काही करतो तेव्हा तो शरीराच्या साह्याने करतो आणि त्याचा परिणाम दिसतो. हा सगळा भास आहे हे कळणं म्हणजे ज्ञान आणि मुक्ती. आता पुढचं 30वं आणि एकूणातलं 356वं सूत्र बघू. ग्रंथामध्ये ब्रह्माखेरीज काही आहे हेच नाकारलेलं आहे. सगळं काही ग्रंथांसकट, तुमच्या आमच्या सकट सगळं ब्रह्मच आहे.